तर आज बनवणार आहोत आपण शेवग्यांच्या शेंगांचा लोणचा. चला तर बघूया त्याच्यासाठी काय काय सामग्री लागलेली आहे. त्याच्यासाठी घेतलेले आहेत आपण लिंब, हळद, बडीशोप, मसाला, धणे, राई पूड घेतलेला आहे, त्याच्यानंतर घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ, त्याच्यानंतर घेतलेलं आहे हिंग आणि त्याच्यामध्ये घेतलेलं आहे दालचिनी पावडर आणि हे आहे रेडीमेड मसाला आणि मिरची. आणि हा शेवग्याचा पाला घेतलेला आहे प्रोटीनयुक्त असल्यामुळे आणि शेवग्याच्या शेंगा वगैरे साफ करून घेतलेल्या आहेत. तर ही सगळी सामग्री आपण लोणच्यासाठी यूज करणार आहोत. तर चला आपण आता लोणचं तयार करण्यासाठी प्रोसेस कंप्लीट करूया. तर सर्वात प्रथम घेतलेले आहे आपण बडीशोप. तर ती बडीशोप आपण घेतल्याच्या नंतर मिक्सीमध्ये टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण टाकलेले त्याच्यामध्ये धणे. तर ते धणे मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं लसूण वगैरे पण ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता ॲड करणार आहोत आणि जे शेवग्याचा पाला जे आहे त्याच्यामध्ये पूर्ण आपण ट्राय करून घेतल्याच्यानंतर मिक्सरमध्ये मिक्सिंग करून घेणार आहोत. आणि एका पॅनमध्ये ऑइल टाकल्याच्यानंतर थोडेसे त्याच्यामध्ये कढीपत्ते वगैरे टाकणार आहोत. ड्राय कढीपत्ते आपल्याकडे होते ते टाकलेले आपण एक तमालपत्र वगैरे टाकलेलं आहे आणि आपण मस्त असं थोडंसं हिंग वगैरे त्याच्यात ॲड केलेलं आहे. थोडीशी आपण एक तडका दिल्यासारखं घेणार आहोत. ते घेतल्याच्यानंतर आपण थोडंसं त्यांना थंड करणार आहोत. त्याच्या पुढे आपण ज्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या आपण इथे स्टीम करून घेतलेल्या आहेत. त्या थोडंसं व्यवस्थितरित्या त्याचं पाणी वगैरे काढणार आहोत बाहेर आणि त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं हळद वगैरे, तिखट वगैरे थोडंसं ॲड करणार आहोत आपण त्याच्यामध्ये. आणि नंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण राईची पूड आणि परत आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडंसं टाकणार आहोत त्याच्यामध्ये नीट आणि थोडेसे ड्राय वगैरे मिरच्या त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. ड्राय मिरची वगैरे ॲड करून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत धणे पावडर. धण्याची जी पूड केलेली आहे ती आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि थोडंसं लसूण वगैरे घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे. याच्यानंतर आपण जो रेडीमेड मसाला आहे जो लोणच्यासाठी यूज करतात ते आपण शेवग्याच्या शेंगांचा जो आपण लोणचं बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे. तर हे सगळं ॲड केल्याच्या नंतर आपण प्रॉपरली व्यवस्थित मिक्स करणार आहोत. तर त्याच्यानंतर आपण शेवग्याची पाले वगैरे जे आपण मिक्स करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जे लिंब कट केले होते ते आपण लिंबाचं पाणी वगैरे ते पूर्ण मिक्स करणार आहोत आणि त्याच्यानंतर जे लिंब वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यानंतर जे काही मिक्स केलेलं आहे लिंब ते लिंबाच्या साली वगैरे पण आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. बहुतांश शेवग्याच्या शेंगा या पाऊस पडल्यानंतर मिळत नाहीत त्याच्यामुळे आपण आता प्रिझर्व करून ठेवणार आहोत लोणच्याच्या प्रमाणे. तर आपण शेवग्याच्या शेंगाचा लोणचा वगैरे करायला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही लिंब वगैरे पिळलं होतं त्याच्या साली पण आपण त्याच्यात ॲड केलेल्या आहेत. तर सगळ्या साली वगैरे ॲड केल्याच्या नंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत जे काय स्टीम केलेलं होतं ऑइल, हिंग वगैरे फोडणी देऊन ते पण आपण त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आणि सगळं वगैरे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण ते एका काचेच्या बरणीमध्ये सगळं लोणचं जे रेडी झालेलं आहे मिक्स करून ते आपण त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित असं भरणार आहोत त्या बरणीमध्ये. तर बघा तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकताय. तर अशा पद्धतीने परत आपण बरणीमध्ये भरल्याच्या नंतर आणखीन थोडंसं ऑइल त्याच्यावरती स्टीम करून थंड वगैरे करून त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते व्यवस्थितरित्या ॲड करून झाल्याच्या नंतर आपण त्यांना ठेवणार आहोत बरणीला आपण उन्हामध्ये. तर 1 ते 2 दिवस ते 4 दिवस आपण त्याला ऊन वगैरे घेणार. तर व्यवस्थित त्यात आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत. चला टाटा बाय बाय.